नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 12 मे ते 16 मे दरम्यान निफ्टी आणि ओव्हरऑल मार्केट कशा पद्धतीने बिहेव करू शकतं, महत्त्वाच्या लेवल काय आहेत याविषयी चर्चा करणार आहोत। कंटिन्युअस 4 आठवड्यांची तेजी आणि त्यानंतर एक रेड कॅन्डल आपण पाहिलेली आहे। पण या रेड कॅन्डलचं महत्त्व काय आहे? ही न्यूज किंवा ज्याला आपण सेंटिमेंट बेस म्हणतो ना, त्या पद्धतीची ही कॅन्डल आहे। पण ज्या पद्धतीच्या सेंटिमेंट होते ना, त्यानुसार ही कॅन्डल इथे कुठेतरी यायला पाहिजे होती। म्हणजे ओव्हरऑल एक सिच्युएशन जवळजवळ आता फुल फ्लेज युद्धाच्या तोंडावरतीच आपण पोहोचलेलो होतो किंवा ते सुरूही होणार होतं। पण आता महत्त्वाचं काय आहे, आता खूप गोष्टी तुम्हाला माहिती असतील, त्याच्यामुळे मी इतर गोष्टींवरती सध्या चर्चा करणार नाही आहे की सीज फायर झालेलं आहे, ही सगळ्यात महत्त्वाची न्यूज आहे। आणि एकच न्यूज येते का नाही, याच्या पाठीमागे तुम्ही पाहिलं असेल तर पहिली आपली सीज फायरची न्यूज आलेली आहे इंडिया पाकिस्तानची। याच्यामध्ये थोडंफार गोष्टी आहेत बऱ्याच जणांना खटकणार आहे की ट्विट ट्रम्प त्यांच्याकडून का आलं वगैरे वगैरे। पण आपण आता फक्त मार्केटच्या दृष्टिकोनातून पाहतोय तर सीज फायर झालं हे महत्त्वाचं आहे। बरं, पाकिस्तानवरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा पुढचा भाग आहे की ते परत काय करतील किंवा नाही करतील। पण येणारा आठवडासुद्धा बऱ्यापैकी सेंटिमेंटवरती, खास करून का म्हणतो पूर्ण आठवडा, कारण का 12 तारखेला पुन्हा एकदा एक मीटिंग होऊ शकते किंवा त्याच्याविषयी काय अनाउन्समेंट येतील ना, त्यानंतर आपल्याला पिक्चर क्लिअर होणार आहे। मग आपण त्या सेंटिमेंटवरती टेक्निकली तेवढं काम करेल असं वाटत नाही आहे। आता इथून पुढे हे सेंटिमेंट ड्रिव्हन मार्केट आपल्याला एक आठवडा कमीत कमी सोमवारी एकदा ते काय पिक्चर होतं ना, त्याच्यानंतर मग आपल्याला क्लिअर डायरेक्शनवरती बोलता येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ मी जास्त मोठा करणार नाही आहे, अगदी छोटं फक्त लेवल सांगून ठेवतो। बाकी आपण सोमवारी जे काय होईल ना, त्यानंतर याच्यावरती जास्त डिस्कशन करू शकतो। बरं, आठवड्यासाठी आपल्याला महत्त्वाची न्यूज काय आहे, ही एक न्यूज आलेली आहे इंडिया पाकिस्तान सीज फायरची। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची काय न्यूज आलेली आहे, तर रशियासुद्धा युद्ध थांबवण्याच्या तयारीत आहे किंवा ते थांबवू शकतं, त्यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे। आणि दुसरं याच्यानंतर 2 गोष्टी आहेत, एक US चायना जे आहे ना, ते सुद्धा आता एका टेबलवरती येण्याचा प्रयत्न करत आहेत की ट्रेड वॉर जे आपण म्हणत होतो ना, टेरिफ वॉर, तर तिथे एका टेबलवरती येण्याचा त्यांचा विचार आहे। आणि USचं म्हणणं आहे की इंडियाबरोबर आम्ही अजून एखादं ट्रेड सेटलमेंट किंवा ट्रेडविषयी काहीतरी डील होऊ शकते। म्हणजे बऱ्याच साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी या आठवड्यामध्ये आपल्याला मार्केटसाठी पाहायला मिळणार आहेत। पण गेला पूर्ण आठवडा मार्केट, ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह होतं, सगळं काही चांगलं होतं, आपली कॅन्डल रेड बनली। पण लक्षात घ्या, ज्या पद्धतीची बनायला पाहिजे होती ना, तसं बनलेलं नाही आहे। तुम्ही बाकीचे चार्ट जर पाहत असाल तर कराची स्टॉक एक्सचेंज म्हणजे KSEचा चार्ट एकदा जाऊन चेक करा की काय ब्लडबाथ झालेला आहे किंवा काय झालेलं आहे तिथे, तुमचं लक्षात येईल। आपल्या मार्केटला तेवढा काहीही फरक पडलेला नाही। हा छोटा मोठा फॉल 300-400 पॉईंट असेल पूर्ण जर आठवड्याचा विचार केला तर, तेवढाही नसेल कदाचित, पण तेवढा आहे। आणि 24,000 आपण सस्टेन केलेलं आहे। मागच्या आठवड्यामध्येही आपण ही चर्चा केलेली होती की जास्तीत जास्त फॉल जर झालाच तर आपण 23,800 पाहू शकतो, त्याच्या खाली नाही। मॅक्स पेन जर आलं तर 23,600 23,800 आपण टार्गेट घेऊन चाललो होतो वीकचं, तर तेही आपल्याला डाऊन साईडला मिळालेलं नाही आहे। आता या आठवड्यामध्ये आपण काय करू शकतो का, ज्या पद्धतीचं फक्त मी टेक्निकली सांगतो, बाकी जे काही येईल ना, जे काही प्रोग्रेस होईल या टॉकमध्ये, तो आपण मंगळवारी पाहूयात। मग त्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्लिअर पिक्चर येईल की काय करायला पाहिजे किंवा काय नाही। आता महत्त्वाचं काय आहे, सोमवार म्हणजे उद्या जे काही ओपनिंग होईल ना, ते खूप महत्त्वाचं आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सहजतेने मार्केट तुम्हाला काहीही देणार नाही आहे। म्हणजे जर एवढी चांगली न्यूज आली आहे ना, तुम्ही पहा कंटिन्युअस FIs बाईंग करते। ही रेड कॅन्डल आहे किंवा या 2-3 कॅन्डल ज्या आहेत ना, एका रेंजमध्ये बनल्यात, तिथे FIs कंटिन्यू बाईंग करते। म्हणजे याचा अर्थ जर ही सिच्युएशन झाली नसती, म्हणजे पहलगाम अटॅक झाला नसता, त्यानंतर भारताने जे काही केलं पाकिस्तानवरती, ते सगळं जर आपण पिक्चरमध्ये चाललं नसतं, म्हणजे पहलगाम अटॅक झालाच नसता तर पुढचं काहीच झालं नसतं, तर आपल्या मार्केटची व्हॅल्यू म्हणजे फक्त निफ्टीची व्हॅल्यू ही 25,300च्या आसपास कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाली असती। म्हणजे ऑलरेडी मार्केट जवळजवळ 1200 ते 1000 पॉईंट पकडून चला, 1000 पॉईंट डिस्काउंटमध्ये काम करतोय। म्हणजे या न्यूजसाठी मार्केट 1000 पॉईंट डिस्काउंटमध्ये काम करतोय। सगळं सेंटिमेंट चालू असताना हिस्ट्रीमध्ये सेकंड हायेस्ट स्ट्रीक आहे FIची बाईंगची, डेली जर विचार केला तर 2020 नंतर आत्ता 16-17 दिवस कंटिन्युअस FI बाईंग करत आहे। म्हणजे 1000 पॉईंट तरी कमीत कमी निफ्टीसाठी वरती बाकी आहेत। आता हे 1000 पॉईंट कसे कॅच करता येऊ शकतात, तुम्हाला आता ते कॅच करणं खूप अवघड जाणार आहे। खास करून काय होईल, आता उद्या ज्या पद्धतीचं सेंटिमेंट आहे ना, 300 पॉईंटच्या आसपास गॅपअप आपण पाहू शकतो। कदाचित कमी जास्त होईल, सकाळी कळेल आपल्याला, पण ज्या पद्धतीची सिच्युएशन आहे, ज्या पद्धतीचे न्यूज आहेत ना, 300 पॉईंट आपल्याला गॅपअप पाहायला मिळू शकतं। आणि सोमवारचा दिवस हा 24,400 जोपर्यंत ब्रेक होत नाही, सोमवारी होत्यात मंगळवारी होत्यात, आपल्याला आता अपसाईडचं ट्रेड प्लॅन करणं खूप अवघड जाणार आहे। कारण का जर 300 पॉईंट गॅपअप झालं आणि 12 वाजता ज्यावेळेस मीटिंग होईल काही न्यूज आली तर पुन्हा आपण याच दिशेने जाऊ शकतो। मग आपल्याला जी रेंज बनवायची किंवा जे ट्रेड प्लेस करायचे आहेत ना, त्याच्यासाठीची इम्पॉर्टंट लेवल आहे 24,440च्या वरती ज्यावेळेस मार्केट निघेल ना, त्यावेळेस आपण प्लॅन करू शकतो अपसाईडचा। इथून 24,440 ब्रेक झाल्याच्या नंतर तुमचं पहिलं टार्गेट हे 24,600 असणार आहे।
त्याच्यानंतर 24,800 मी राऊंड फिगर सांगतोय, डॉट लेवल जे आहेत ना, म्हणजे मध्ये जे 50, 75 असे जे लेवल येतात ना, ते आपण डेलीमध्ये डिस्कस करू. आणि त्याच्यानंतर या आठवड्यातच 1000 पॉईंटची मुवमेंट एक्सपेक्ट करून चालू शकतो आपण, जर 12 तारखेला याच्यामध्ये काही बदल झाला नाही, सीज फायर आहे अशीच राहिली. पाकिस्तानवरती जरी विश्वास ठेवू शकत नसलो आपण, तरी काय होतं, इंटरनॅशनल फोरमवरती बरेचसे फॅक्टर काम करत असतात. जर सीज फायर झाले तर थोडंफार बॉम्ब हल्ले वगैरे होत राहतील, पण ते युद्धाच्या दिशेने जाणार नाही, ही क्लिअरिटी FIs असेल, DIs असेल किंवा छोटे मोठे इन्व्हेस्टर असतील यांच्या मनात असते, आणि त्याचा मग परिणाम आपल्याला मार्केटवरती पाहायला मिळतो. म्हणजे अपसाईडला आपलं जे टार्गेट आहे ना, ते 25,000 असणार आहे. पण या 25,000 म्हणजे हे जे 1000 पॉईंट आहेत, आपण आता 24,000ला बंद आहोत, आपण 25-200चा विचार करतोय, तर याच्यापैकी हे जे 440 पॉईंट आहेत ना, ते तुम्हाला सोडून द्यावे लागतील. का सोडून द्यावे लागतील? जर कमी गॅपअप मिळालं, उद्या जर तुम्हाला कमी गॅपअप मिळालं, म्हणजे 100, 150, 150 पॉईंटचं गॅपअप मिळालं, तर तिथे नक्कीच तुम्हाला एक छोटा मोठा स्टॉप लॉस जो आवरली कॅन्डलवरती किंवा याच्यावरती मिळेल ना, मग तो हे क्लोजिंग असेल, आजचं क्लोजिंग म्हणजे शुक्रवारचं जे क्लोजिंग आहे त्याचा स्टॉप लॉस लावून तुम्ही ट्राय करू शकता. 100-150 पॉईंटचं गॅपअप मिळालं तर. पण जर त्याच्यापेक्षा मोठं गॅपअप मिळालं ना, तर तुमचा SL खूप मोठा होईल, आणि फर्स्ट टार्गेट जे टार्गेट करणार आहोत आपण ते आहे 440. मग रिस्क रिवॉर्ड रेशो मॅच होणार नाही, म्हणून त्या पद्धतीने आपल्याला ट्रेड प्लॅन करता येणार नाही. मग तुम्ही 24,440 ब्रेक झाल्याच्या नंतर 24,600, 650 आहे, त्यानंतर 800, 840 ही जी एक रेंज आहे, आणि त्यानंतर 25,000, 25,200 याच्यासाठी प्लॅन करू शकता. बरं, सगळंच काही चांगलं होईल का? तर नाही, तसंही होऊ शकत नाही. कदाचित काही न्यूज आली किंवा पाकिस्तानने त्यांच्या सवयीप्रमाणे परत काहीतरी केलं, तर डाऊनसाईड कुठपर्यंत आहे? तर पहिली महत्त्वाची लेवल जी आहे ना, जोपर्यंत 23,800 ब्रेक होत नाही आहे, डाऊनसाईडचा विचार करू नका. छोटे मोठे डेली बेसिसवरती ट्रेड मिळणार आहे, पण डिरेक्शनल ट्रेड तुम्हाला 23,800च्या खालीच मिळणार आहे. बरं, 23,800च्या खाली मोठा फॉल आहे का? नाही, 23,600 आहे. पण 23,600 ब्रेक झाल्याच्या नंतर मात्र एक मोठा फॉल आपण पाहू शकतो. इथून अजून 400 पॉईंट आपल्याला 23,200 घेऊन जातील. याची शक्यतो आवश्यकता पडणार नाही आहे. फक्त लेवल कोणते आहेत याच्यासाठी आपण तयारीत राहायचं आहे, बुलिश ट्रेडच प्लॅन करायचा आहे. बेस्ट ट्रेड तुमचा होऊ शकतो मिड कॅपमध्ये, कारण का मिड कॅपमध्ये एक चांगला ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळू शकतो, आणि तिथे एक चांगली अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळणार आहे, कारण तिथे मंथली ऑप्शन ट्रेड करता येत सध्याला, तर प्रीमियम DK सुद्धा कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. लगेच आता आपण फक्त उद्यासाठी जो इंटरडेचं प्लॅनिंग आहे ते सुद्धा पाहून घेऊयात. 5 मिनिटावरती तर नकोच, 15 मिनिटावरती पाहूयात आपण, कारण का ज्या पद्धतीचं कामकाज झालं जरी वाटत असलं ना आपल्याला की मार्केट खाली क्लोज झालं आहे, हे पहा, हे एक्सपायरी ड्रिवन कॅन्डल होते आहे. ही कॅन्डल जरी अशी दिसत असली ना, तर याचं फायनल क्लोजिंग अगदी 273च्या जवळपास आलं, आणि त्यामुळे आपल्याला हा मोठा फॉल वाटला. शुक्रवारी जे कामकाज झालं ना, तो मोठा फॉल याच्यामुळे वाटला, कारण का ही कॅन्डल ॲडजस्टेड क्लोजिंग तुमचं इथे कुठेतरी आलेलं होतं. पण त्यानंतर पूर्ण दिवसभर काही झालं नाही, पूर्ण सगळ्या परिस्थिती असताना सुद्धा मार्केटने काहीही डाऊनसाईडला दाखवलेलं नाही आहे. मग आत्ता एक सिच्युएशन अशी समजून घ्या की जर मार्केट याला रिॲक्ट न करता ओपनिंग झालं, तर हा तुमचा एक बेस्ट स्टॉप लॉस असू शकतो. ते येईल तुमचं 23,960. म्हणजे कोणत्याही कंडिशनमध्ये 23,960 फ्लॅट ओपनिंग असू द्यात किंवा थोडंफार गॅपअप. थोडंफार म्हणजे कुठपर्यंत? तर 24,120च्या मध्ये कुठेही गॅपअप झालं तर 23,960 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत डाऊनसाईडचा ट्रेड आपण प्लॅन करायचा नाही आहे. आणि फ्लॅट ओपनिंग नंतर जोपर्यंत 24,120 ब्रेक होत नाही, फ्लॅटची शक्यता नाही आहे, तरीही आपण हे करून चाललो आहे. तर 24,120च्या वरती तुम्ही बाई साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकता. 24,180 आहे, 260 आहे, त्यानंतर 360 आणि 440 असे तुमचे टार्गेट असणार आहेत. बरं, जर मोठं गॅपअप होतं, 150, 200, 250 पॉईंटचं गॅपअप होतोय, तर काय करायचं आहे? पहिली कॅन्डल पाहायची. पहिली कॅन्डल काय बनते ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर ग्रीन कॅन्डल बनते आणि तिचा हा पहिली इन द सेन्स, जर तुम्ही 5 मिनिटवरती काम करत असाल तर 5 मिनिटच्या 3 कॅन्डल पाहणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, 5 मिनिटवरती काम करत असाल तर 5 मिनिटची 3, आणि जर 15 मिनिटवरती काम करत असाल तर 15 मिनिटची 1 कॅन्डल मार्क करायची आहे. तिचा हाय आणि लो मार्क करा. जर कॅन्डल मोठी बनते, म्हणजे 100, 150, 125 पॉईंटची कॅन्डल बनते, तर त्याच्या 50% स्टॉप लॉस ठेवून तुम्ही हाय ब्रेक झाला तर बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट करा. लो ब्रेक झाला तर मिडल पॉईंटला तुमचा SL असून लोअर साईडचा किंवा डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. पण पहिली कॅन्डल पाहणं खूप गरजेचं आहे. 5 मिनिट करत असाल तर 3 कॅन्डल म्हणजे 15 मिनिट पहिलं मार्केट पाहायचं आहे, आणि त्यानंतरच तुम्ही डिसिजन घेऊ शकता. टार्गेट जे आता सांगितले तेच आहेत. अतिशय चांगलं जर कामकाज झालं तर कदाचित उद्या तुम्हाला 24,500 सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं? बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये वीक होती, म्हणजे पूर्ण जर आठवडा पाहिला आपण तर पूर्ण आठवडाभर वीक होती. पण आत्ता काय सिच्युएशन होऊ शकते? ज्या पद्धतीने बँक निफ्टीने नवीन हाय बनवला, ब्रेकआउट घेतला, आणि एक फॉल आपण पाहिलेला आहे, म्हणजे ही जी लेवल आहे 54,200, लक्षात घ्या, 54,200च्या वरती जर आपण उद्या गॅपअप झालो किंवा गॅपअपच्या नंतर ब्रेक झालं ना, तर पुन्हा एक चांगली अपसाईड आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते. त्यानंतर तुम्ही 55,000 आहे आणि अगदी 55,700 आणि 56,600, 56,500 पर्यंतचा प्रवास, किंवा नवीन हाय पकडून झाला आत्तासाठी सुद्धा फक्त 56,200चा प्रवास आपण पाहू शकतो. म्हणजे आता आपण 53,500, इथून 56,200 पर्यंतची अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. डाऊन साईड कुठे आहे? ज्यावेळेस या कॅन्डलचा लो ब्रेक होईल, जास्तीत
जास्त जी डाऊन साईड आहे ना ती 52,500पर्यंत आहे. म्हणजे इथून फक्त 1000 पॉईंटच सध्याला आहे. जर ते 1000 पॉईंट गेलेच तर मात्र एक मोठ्या फॉलसाठी आपण तयार होत आहोत. ते आपण मंगळवारी जो काही व्हिडिओ येईल ना त्याच्यामध्ये चर्चा करूयात. बाकी जास्त काही मी सांगत नाही व्हिडिओमध्ये. तसंही मोठा होतो व्हिडिओ, कारण आपण विकली, डेली आणि बँक निफ्टी तिन्ही चार्ट पाहिलेले आहेत. जर तुम्हाला यामध्ये काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.